न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण या प्रकरणांची चर्चा असतानाच भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। भगीरथ बियाणी नेमके कोण होते, त्यांनी आत्महत्या नेमकी कशी केली, पाहूयात याबाबतचा हा रिपोर्ट। भगीरथ गंगाभीषण बियाणी हे भाजपचे बीड शहराध्यक्ष होते। एक उमदा तरुण, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती। 11 ऑक्टोबर 2022 रोजी बियाणींनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली। स्वतःजवळील परवानाधारक बंदुकीने बियाणींनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलं। या घटनेने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती। त्यांची ही आत्महत्या प्रचंड गूढ विषय ठरला। भगीरथ बियाणी यांचे धाकटे बंधू प्रवीण बियाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार बियाणी यांनी आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री आपल्या कुटुंबासोबत उशिरापर्यंत गप्पा मारल्या। त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले। 11 ऑक्टोबरला सकाळी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले, मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। मळमळ होत असल्याने ते वाटेतूनच घरी परतले। आपल्या खोलीत आराम करत असताना याच दरम्यान त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडून घेतली। बंदुकीच्या आवाजाने कुटुंबियांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेत दरवाजा उघडला। त्यावेळी भगीरथ बियाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। डोक्यातून रक्तस्राव सुरू होता। त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथून जिल्हा रुग्णालयात नेलं। तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। बियाणी यांच्याकडून रिव्हॉल्वर साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं। त्यांच्या खोलीत कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली। मात्र बियाणींनी टोकाचं पाऊल का उचललं या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालेलं नाही। या प्रकरणावर एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक सवाल उपस्थित केला होता। भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, त्यांच्या मुलीला कुणी छळलं, त्यामुळे अत्याचाराला कंटाळून बियाणींनी आत्महत्या केली की नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला होता। याआधीही या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले होते। सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला, भगीरथ बियाणींना शेवटचा फोन कोणाचा गेला, सगळ्यांना माहिती आहे। ते माझ्याच तोंडात कशाला ऐकता? भगीरथ बियाणी काय मला माहित नव्हता? नाही, ह्याच्या पुढे ह्याच्या आधी सुद्धा बबन गीतेच्या ते जे बापू अंधळे मर्डर आहे ते मी आणि जयंत पाटलांनी लावून धरलं होतं, पण तेव्हा जो SP होता तो ऐकायलाच तयार नव्हता। आणि सत्तेमध्ये नसलं की काय असते आम्ही बघितलंय। कोण 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 होतं? कोण? I was in the cabinet. I don't deny that I was not in the cabinet. तेव्हा काय कुठे क्राईम घडला नव्हता ना। आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा। त्या घरच्यांना बोलवा, त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता। अनेक जण सांगतील आमचा संशय काय आहे। माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलंय। आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय? ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता, सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे, आणि ही विल ज्युडिशियसली चेक इन टू इट। मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल असं सांगितलं होतं। मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी विषयी सांगितलेलं। आज ते ज्या पद्धतीने बोललेत, अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ऍक्शन घेतील। गजा भाऊ या एक्स हँडलवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता। यात बियाणी यांना भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका महिलेला परळीत आणण्यास सांगितलं होतं। त्यासाठी बियाणींना 10 ते 15 लाख रुपये देण्यात आले होते। ही बातमी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना समजताच बियाणींना उचलण्यात आलं। त्यांच्याकडून काही आक्षेपार्ह व्हिडिओ घेण्यात आले। त्यानंतर त्यांच्या मुलीला पुण्यातून उचलण्यात आलं। याच अत्याचाराला कंटाळून बियाणींनी आत्महत्या केली असा दावा करण्यात आला आहे। हा केवळ दावा आहे, यातील सत्यता समोर आलेली नाही। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी बियाणी यांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली की नाही हा जो प्रश्न उपस्थित केला तो या माहितीशी संलग्न वाटतो। त्यामुळे बंदूक साफ करताना चुकून गोळी लागून बियाणी यांचा जीव गेला की त्यांनी खरंच आत्महत्या केली, आणि या हत्येमागे नेमका कोणाचा हात होता का या प्रश्नांची उत्तरे आजही मिळालेली नाहीत। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस,
व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.